एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10. ते कसं असतं काय ते पाहूया आपण आता. अंतराय विहितो यदे धर्म स्वनिष्ठितः तेनापि निर्जितम स्थानम यथा गच्छन्ति तृच्छनु. ज्या धर्माला विघ्नाने प्रतिबंध केलेला नाही अशा धर्माचे जरी उत्तम आचरण केले तरी त्या यथाविधी आचरण केलेले धर्माने संपादन केलेल्या पदही कशी नष्ट होते. एक म्हणजे ज्यांनी अंतराय न पवती आयशी अचिद्र कर्मे नव्हती जरी झाली दैवगती तरी स्थान प्राप्ती ते नश्वर. म्हणले ज्यात मुळीच विघ्न येणार नाही अशी हॅलो का हो? बर चालते. जेनी अंतराय न पवती अशी अचित्र कर्मे नव्हती तरी जरी झाली दैवगती तरी स्थान प्रती ते नश्वर. म्हणजे ज्याच्यामध्ये मुळेच काही विघ्न नाहीत अशी निर्दोष कर्म कधी घडतच नाहीत म्हणले का नाही. ज्याच्यामध्ये काही नाहीत विघ्नच येत नाही अशी निर्दोष कर्म कधी घडतात का आपल्याकडनं? नाही ना म्हणले. कारण जरी दैवयोगाने घडली तरी त्यातून मिळणारी स्वर्गप्राप्ती टिकत नाही. आता हे स्वर्गाचं चाललंय ना, स्वर्ग कसं मिळेल आणि स्वर्गात मिळाल्यानंतर स्वर्गामध्ये काय असतं आपल्याला हे पाहायचंय आज. आता जरी आणि स्वर्गात जायचं म्हणलं काय करावं लागतं? स्वर्गात जायचं म्हणल्यावर पुण्य वाढवावं लागतं. पुण्य भरपूर पाहिजे. ज्याच्याकडे भरपूर पुण्य असेल तो स्वर्ग जाऊ शकतो. म्हणून त्यात काय सांगतात आता जे विघ्न येणार नाहीत अशी निर्दोष कर्म कधी घडतच नाहीत. कारण प्रत्येक कर्म करायला गेलं काय होतं आपल्याला काहीतरी विघ्न येत असतं. तुम्ही भले चांगले कर्म करायला जा किंवा वाईट कर्म करायला जा, भले चांगले कर्म करत असताना विघ्न जास्त येत असतं. म्हणून जरी दैवयोगाने ती घडलीच, दैवयोगाने म्हणजे काय झालं ती कर्म येता सांग पार पडलीच, त्याच्यामध्ये काही अडचणच नाही आली तरी त्यातून मिळणारी स्वर्गप्राप्ती टिकत. जरी स्वर्ग मिळालं तुम्हाला काय झालं कर्म घडली ते म्हणजे कोणते, तुमच्याकडनं यज्ञ झाला, तुमच्याकडे पुण्यकर्म झालं, तुमचं पुण्य वाढलं आणि तुम्ही स्वर्गाला गेले. आता जरी स्वर्गाला गेले तर स्वर्ग काय तुम्हाला स्वर्ग आहे का? जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग आहे. पुण्य संपलं की परत चालला मृत्यू लोकांमध्ये. म्हणून स्वर्ग काय होत नाही, जरी प्राप्त झाला तर तो टिकत नाही. कर्मे जया स्थाना प्रती जाये तेथ गेली या जे जे लाहे ते सांगेने मी पाहे सावध होई उद्धवा. म्हणून कर्मे करून करते ज्या पदाला पोहोचतात तिथे गेल्यावर जे जे काही त्यांना प्राप्त होते तुला मी सांगतो म्हणजे उद्धवा. इथपर्यंत आपण आलो. म्हणजे पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्गाला जातो ना जीव, आणि स्वर्गाला गेल्यानंतर तिथं त्याला काय बघायला मिळतं, स्वर्गामध्ये काय काय असतं ते तुला सगळं सांगतो. ऐक म्हणले आता तू. इष्टवेहम देवताम यज्ञम स्वर्ग लोको येते याज्ञिका भूत्र तत्र देव तत्र भोगाना दिव्या निजर्जिदान. याज्ञिक या लोकात देवतांच्या प्रत्यर्थ यज्ञ करतो, परलोकी जातो व आपल्या पुण्याने संपादन केलेले देवलोकातील भोग देवाप्रमाणे भोगतो. पाहुनी कर्मभूमी उत्तम वर्ण वरिष्ठ ब्राह्मण जन्म ज्योती अष्टोमादिक करिती कर्म नित्य काम्य अग्निहोत्र. मृत्यू लोक हीच उत्तम कर्मभूमी आहे. कारण हा जो मृत्यू लोक आहे ना, ह्या मृत्यू लोकामध्ये कर्म करता येतं आपल्याला बघा, आणि केलेल्या कर्माचं फळ प्राप्त करता येतं. मग काय केलेल्या कर्माचं फळ? एक पाप आणि पुण्य दोनच फळ आहेत केलेल्या कर्माची. एक पापाचं फळ आणि एक पुण्याचं फळ. आता सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ अशा ब्राह्मणाकडे जरी जन्म झाला, श्रेष्ठ असणार, कारण चार वर्ण सांगितलेत ना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ही 4 वर्ण सांगितलेत. आणि 4ही वर्णामधून ब्राह्मण कुळामध्ये जरी जन्म झाला म्हणजे ज्योतिष्टोमादी कर्मे व नित्य कामे अग्निहोत्र करतात. मग आता ब्राह्मण काय करत असतात? शास्त्रामध्ये जसं सांगितलं ना तसं काय करायचं, कुणाचा हवन विधी करायचा, कुणाचा एखादा पाठ करायचा, हे त्यांचे कर्म असतात. मग त्रय विद्या जाणती सकळ कर्म कलापी अति कुशळ आयशे सज्ञान मूर्ख केवळ स्वर्गफळ वांचिते. पण आता तिन्ही वेद ते जाणतात, सर्व कर्म काय करण्यात निपुण असतात. मला सांगा, आपल्याला जर काही शंका आली, शास्त्राचं आपल्याला माहिती नसली, आपण विचारायला कोणाला जातो? ब्राह्मणाला जातो का नाही? ब्राह्मण काकाला विचारा म्हणतो का? कारण त्यांना शास्त्राचा अभ्यास असतो आणि त्यांना सगळं माहिती असतं कसं काय, म्हणून आपण त्यांना विचारायला जात असतो. पण असं कर्म काय करण्यामध्ये ते निपुण येतं.
पण विद्वान आणि विद्वान पण आहेत, हुशार पण असतात ते लोक, पण ते कसे असतात तरी सुद्धा मूर्ख असतात म्हणले. का मूर्ख असतात? कारण ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात. त्याला काय वाटतं आपण स्वर्गात गेलो पाहिजे, पुण्य वाढवायचं, स्वर्गामध्ये जायचं, चांगले कर्म करण्याची इच्छा असते बरं का अशी ते सुद्धा. म्हणून जेणे पुण्य मीन जोडे, ते पुण्य म्हणता वाचे रडे, याज्ञिक विषयासक्त गाडे, स्वर्ग भोगाकडे धाविन्नले. आता ज्या पुण्याने मी परमात्मा प्राप्त होत नाही, त्या कर्माला पुण्य म्हणताना त्याची वाणी बोलते अशी न म्हणता ती रडते, असेच म्हणावं लागेल म्हणले. ज्या पुण्याने काय होतं, पुण्य कशाला म्हणायचं? की ज्या पुण्याने परमात्मा भेटला जातो, मिळला जातो, जोडला जातो, त्याला म्हणायचं पुण्य. त्याला शुद्ध पुण्य म्हणलंय बरं का, त्याला काय म्हणलंय? शुद्ध पुण्य म्हणलंय. आणि ही जरी स्वर्गात जाण्याचं जरी पुण्य असलं, पण ते वास्तव ते पुण्य नसतं, ते सोपं काय पापच आहे ते सुद्धा. कारण ते कुठे घेऊन जाते? तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाते, आणि स्वर्गातून काय होत नाही, ते परमात्म्याची प्राप्ती होत नाही किंवा बंधन आपलं सुटत नाही. म्हणून मग ते पुण्य कसं म्हणले? त्या कर्माला पुण्य मानताना वाणी बोलते, हे न मानता ती रडते अशी म्हटले पाहिजे म्हणले, की हा आम्ही पुण्यकर्म केले, पुण्यकर्म केले असं नाही बोललं पाहिजे. पण ती वाणी कशी होती? ती रडते थोडक्यात. म्हणजे कसं, यज्ञ करते विषयासक्तीच्या आवेशाने स्वर्गातील भोगाकडे धावत असतात. म्हणजे यज्ञ करणारे असतात ना, ते काय करतात? त्याला फक्त स्वर्ग मिळावं म्हणून ते काय करतात? पुण्य वाढवायचा प्रयत्न करतात आणि स्वर्गाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पण वास्तविक पाहता ते खरं पुण्य नाही. कारण खरं पुण्य कुणाला म्हणलंय? ज्याने परमात्म्याची प्राप्ती होती त्याला शुद्ध पुण्य म्हणलंय. म्हणून ये जुने इंद्रादी देवाशी, जेने अंतर पडे मजशी, ते अपावले स्वर्ग लोकाशी, दिव्य भोगाशी भोगवया. इंद्रादी देवांची उपासना करून ते दिव्य भोग भोगण्यासाठी काय करायचं? आता इंद्राचे जे स्वर्गातील देव आहेत ना, इंद्र आदी जे बाकीचे देव आहेत, त्या सगळ्या देवांची उपासना करायचं आणि त्या ठिकाणी दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्गलोकी जातात. कोण? हे सगळे पुण्यकर्म करून. पण त्यातच मी पुरुषोत्तम त्यांना मात्र दुरावतो. मी असताना जो परमात्मा आहे ना, तो मात्र त्यांना प्राप्त होत नाही, कारण तिने स्वर्गाची इच्छा केलेली असते ना. बहुती चगळले जुने हाड, ते श्वान सोलाळा करी गोड, तैशी याज्ञिका स्वर्ग गोड, पुण्य स्वपुण्य गोड करीता ती. अनेकांनी चगळून टाकलेले एखादे जुने हाड मिळाले, कुत्र कसं करतं त्याला? तिचं परत धरतं तोंड्यामध्ये, त्याला चगळीत बसतं. एवढं चगळत त्याचीच लाळ त्यातून गाळायला लागते, आणि ती हाड त्याला कुठतरी काय होतं, दाताला लागत, गालाला लागत आतून, आणि त्याचं रक्त आलं की त्याला काय झालं, त्या हाडकामधून रक्त निघत आहे, आणि ते आणखीन आवडवणे काय करतं, परत त्याला चगळीत बसतं. तसंच यज्ञ करणाऱ्यांना स्वर्गभोगाची रुची असते, त्या कुत्र्याच्या हाडासारखी. त्यामुळे स्वतःचे पुण्य वेचून तो काय करतात? स्वर्ग सुख गोड मानतात आणि स्वर्गात जायची इच्छा करतात. म्हणून का स्मशान बळीचे अन्न, कलहे श्वान शेष खाये श्वान, तैसाचे स्वर्ग भोग जाण शेष भोजन भूतांचे. किंवा म्हणजे स्मशानामधील बळीचं जे भात शिल्लक असतो ना, स्मशानामध्ये बळीचं भात नाही करीत होय तिथं, ते कुत्रे तुडून काय करतात? कुत्रे तुटून पडतात ते भात खाण्यासाठी, आणि आपापसात काय करतात? ते भांडणे करतात, ते भात मला खायला मिळावं म्हणते कुत्र्यांना. त्याप्रमाणे म्हणले, आणि एकमेकांना उष्ट्या राहिलेला अन्नाचा अवशेष सुद्धा ते काय करतात? खाऊन टाकतात, ते काही शिल्लक ठेवत नाही. तसं स्वर्गातील भोग म्हणजे अनेकांनी भोगून राहिलेला उष्ट्या अवशेष असतो. स्वर्गातला भोग म्हणजे काय सांगा ना. आता रात्रीच आम्हाला बाबांनी सांगितले, सोनवणे बाबांनी, स्वर्ग म्हणजे कसं असतं म्हणले, अप्सरा असतात तिथे बघायला. आता ते काही एकानेच बघितलेले असतात का? आता आपण गेलो म्हणजे त्याला सेपरेट का बघायला? नाही, आधी कितीतरी लोकांनी ते बघून गेलेले आहेत, त्याला बघलेलं आहे, आणि हा परांकी तिथं बघायला गेला म्हणजे काय उष्ट्याचे सगळं ना. तसं गाठीचे वेचून शुद्ध सुकृत, उच्चिष्ट भोग विकत घेत, याज्ञिक पवित्र म्हणवित, मोले सवित भौशेष. पण आपल्या पदराचे पवित्र पुण्य वेचून याज्ञिक लोक काय करतात? स्वतःला पवित्र म्हणून उष्ट भोग बघतात. म्हणजे आम्ही पुण्य केले म्हणजे आम्ही पवित्र आहेत म्हणले, आम्ही स्वर्गात चाललोय आता, आणि स्वर्गात जाऊन काय करायचंय? उष्ट भोग बघायचे. पहिल्या लोकांनी बघलेले आहेत ना, ते तिथले देवतांनी, परत आणखीन पहिले जाऊन तिथे पुण्य करून तिथे गेलेले आहेत, त्यांनी जे बघलेले भोग येतं तेच परत त्यांनी जाऊन बघायचे गोष्ट त्यांचं. केवळ वायसांचे मास, तेही श्वानमुखीचे शेष, मोले न मिळेचे बहुवस, तैशी रस कस याज्ञिका. अगोदर कावळ्याचे मांस तेही कुत्र्याने खाऊन राहिलेले विकत घ्यायला जावे, तसं म्हणजे पुष्कळ, आणि ते पण कसं होत नाही म्हणजे पुष्कळ मिळत नाही. अशा प्रकारची याज्ञिकांची स्वर्गभोगाविषयी रसाज्ञ विपरीत असते. म्हणजे स्वर्ग जे भोगणार आहेत ना, जे स्वर्गाला जायची इच्छा करतात ना, स्वर्गातले विषय भोगायला ज्याला आवडतात ना, त्यांचं म्हणजे कसं आहे म्हणले,
अगोदरच काय म्हणले कावळ्याचं मासे, कावळा मेला आणि त्याचा मांस झालं तयार केलंय, आणि ते पण कुत्र्यांनी खाऊन शिल्लक राहिले. ते पण कुणी खाल्लंय? कुत्र्यांनी. पण एका कुत्र्याने नाही खाल्लं बरं का, अनेक कुत्र्यांनी येऊन खाल्लंय आणि सगळ्या कुत्र्यांनी खाऊन शिल्लक राहिले. आणि ती शिल्लक राहिलेलं मांस आपण विकत घ्यायला जावा आणि ते पुष्कळ मिळत नाही. अशा प्रकारे ते यज्ञ करून जे स्वर्गाला जातात ना, स्वर्गातला विषय बघायला, अशी त्यांची तरा आहे बघा. तिथला भोग बघणं म्हणजे एक तर कावळ्याचं मांस, ती पण काय उष्ट आहे, कुत्र्यांचं उष्ट आहे ती पण, आणि ती पण विकत जर गेला तर भरपूर मिळत नाही. असं असे भोग आहेत तिथं बघायला. उदाहरण दिलं त्यांनी, काय केलं, ही दृष्टांत दिलंय असा. जसं ही मावश आहे ना, तसं ते स्वर्गातलं भोग आहे. आणि हे यज्ञ ही ब्राह्मण लोक किंवा जास्त पुण्य करणारे असं पुण्याचा साठ्या करायचा आणि स्वर्गामध्ये जायचं आणि तिथं जाऊन असला भोग बघायचा उष्टा. स्वर्ग उच्चिष्ट भोवतांचे, त्याशी मोलवेचे अति कष्टांचे, ते हिन मिळेचे धनीचे, भय पतनाचे हरणीशी. आता बरे मोठे कष्ट करून काय केलं त्यांनी, पुण्य प्राप्त केलं आणि पुण्याच्या बळावरती स्वर्गामध्ये गेला आणि अनेकांची उष्ट असलेली भोगही त्यांनी स्वर्गामध्ये जाऊन भोगले, पण तेथे सुखाची इच्छा मिळत नाही. हाय का सुखाची इच्छा त्या ठिकाणी? पण भोग बघता बघता त्याला परत भीती कशाची आहे, माझं पुण्य संपल्यावर मला परत जावं लागेल, माझं पुण्य संपत येईल, पुण्य संपल्यावर मला परत जावं लागेल. त्याला रात्रंदिवस काय, त्याला अधपदाचं भीती. म्हणजे काय, स्वर्गातून परत तिथून काय व्हायचं, स्वर्गातून निघायचं परत मृत्यू लोकांमध्ये यायचं, त्याची भीती त्याला रात्रंदिवस. जसं आपण काय करतो आता, भरपूर पैसा कमावतो, पण आपल्याला भीती कशाची, हा कमावलेला पैसा, हे सगळे विषय आपण प्राप्त केलेत ना, विषय जे मिळवलेत ना आपण सगळे आपल्याला बघण्यासाठी, हे सगळे आपले असेच राहिले पाहिजे, गेले नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस काय त्याची चिंता आहे. तसं त्यांना त्यांची चिंता आहे त्याची कशाची, कमावलेलं पुण्य आहे ना, ते संपलं नाही पाहिजे लवकर, संपल्यावर मला परत जावं लागेल, संपल्यावर मला परत जावं लागेल, असं त्याला रात्रंदिवस त्याची काय अधपाताची भीती, स्वर्गातून परत च्युत होण्याची. म्हणून स्वर्ग भोग भोगिते देव, ते हे म्हणतात ती आम्ही निर्दैव, यज्ञिका ठाई थोर हवं दिव्य वैभव भोगार्थ. आता स्वर्गात राहणारे देव हे काय म्हणतात, आम्ही सुखी नाही. कोण म्हणते? स्वर्गातले देव सुद्धा काय म्हणतात, आम्हाला सुख नाही म्हणले, मृत्यू लोक व्हावे जन्म आमचा. त्याला काय वाटतं, आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म प्राप्त व्हावा आणि त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेता येईल आम्हाला. कारण स्वर्गामध्ये कर्म करता येत नाही, त्या ठिकाणी पाप आणि पुण्य होत नाही स्वर्गामध्ये. मग त्याला ते पण त्याला सुख नाही आपल्याला, कारण तिथे कर्म स्वतंत्र नाही. पण याज्ञिकांची ते स्वर्ग सुख भोगण्याची फार हवस असते. म्हणजे मृत्यू लोकांच्या लोकांना काय वाटतंय, आपण स्वर्गामध्ये जावा आणि स्वर्गाच्या देवता लोक आपण मृत्यू लोकांमध्ये जावा का. कारण मृत्यू लोकांच्या लोकांना माहित नाही काय ती, त्यांना स्वर्गच चांगला आहे. पण आता जे स्वर्गामध्ये गेले त्यांना माहिती आहे ना, आपण इथे येऊन फसलोय म्हणून. आपल्याला कुठं जायला पाहिजे होतं, आपण त्या परमात्म्याच्या जवळ जायला पाहिजे होता. आणि परमात्म्याच्या जवळ जाण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे कुठला, मृत्यू लोक. मृत्यू लोकांमध्ये पण कोणता, मनुष्य जन्म. मृत्यू लोकांमध्ये जाऊन पण कोणता जन्म मिळाला पाहिजे, मनुष्य जन्म मिळाला पाहिजे. मग आता आपल्यालाही मृत्यू लोकांमध्ये जन्म झालेला आहे, आपल्यालाही मनुष्य जन्म मिळाला आहे. मग आता आपण कोणती प्राप्ती केली पाहिजे, स्वर्गाची प्राप्ती करावा का परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचा प्रयत्न करावा. पण तरी आपल्याला कळत नाही. आपल्याला काय वागतंय, इथं पण भरपूर भोग बघायचे आणि स्वर्गात जाऊन भोगच बघायचे, असं आपल्याला वाटतंय. येव झालिया स्वर्ग प्राप्ती, तेथ जे जे भोग भोगिते, ते मी सांगेन तुझं प्रत्येक निश्चित. उद्धवा, याप्रमाणे स्वर्ग प्राप्ती झाल्यावर हे लोक जे भोग मिळवतात ते मी तुला सांगतो. म्हणजे कोणते भोग मिळते त्यांना बघायला स्वर्गामध्ये गेल्यावर. उद्धवा, लक्ष देऊन ऐक, तुला मी सांगतो. इथपर्यंत आपलं आलं होतं, हे झालं होतं आपलं. स्वर्गी समान भोगू समजता, नाही जानगा सर्वथा, ज्याशी जैशी पुण्यावस्था तैशी प्राप्त तथा यशी. मुख्य म्हणजे स्वर्गात सर्वांना सारखे सुख भोग मिळत नाही. ऐका, असं ज्यांनी जेवढं पुण्य केलं असेल तेवढंच त्याला भोग बघायला. आता इथं मृत्यू लोकांमध्ये सुद्धा मला सांगा बरं, सुखाचे भोग कोण बघतो जास्त, विषय प्राप्त कोणाला होतं जास्त, ज्याने मागले जन्मी चांगले कर्म केले त्यालाच मिळते ना. ज्याचा जसा पुण्य संचय असन त्या प्रमाणामध्ये त्याला काय मिळतं, त्या ठिकाणचे त्याला ते भोग बघायला मिळतात. त्या पद्धतीने जेवढं पुण्य असेल ना तेवढ्याचे म्हणजे तुम्हाला ते भोग बघायला मिळतात. आता काल महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, म्हणले काय नाव सांगितलं का ते राजाचं. म्हणले राजाने म्हणले भरपूर पुण्य केले, म्हणजे स्वर्गामध्ये गेला, पण त्याने म्हणले कधी अन्नदानच नाही केलं. मग तिथे गेल्यावर त्याला विमान फिरायला जायला, मग त्याला सगळं तिथं त्याला काय तिथली दारू प्यायला, तिथलं सगळं ते अमृत नाही म्हणत त्याला, काय म्हणलं काय सोमरस प्यायला, सगळं बाकीचे सगळे त्याला सगळ्या सोयी, त्याला सगळी सुख त्याला तिथली भोग बघायला. फक्त म्हणले खायला काय नाही त्याला. म्हणले का, म्हणले ह्याने अन्नदान केलं नाही म्हणले.
हा, काय केलं नाही, अन्नदान केलं नाही म्हणले. मग काय, मग म्हणलं मग मी काय खायचं? म्हणले तुझं शरीर तिथं नदीच्या कडेला पडलेलं आहे, तू विमानामध्ये बसायचं, तिथं जायचं, ते शरीर खायचं आणि मागे यायचं. का म्हणजे अन्नदान केलं नाही म्हणजे का? कारण जसं तुम्ही केलेलं असतं ना इथं, तसं तिथं भोग बघायला तुम्हाला. स्वपुण्यापचिते शुभ्रे विमान उपगीते गंधर्व विहरण मध्ये देवीना हद्द वेशदृक. आपल्या पुण्याने मिळवलेल्या विलासाच्या सर्व साधनांनी युक्त असलेल्या शुभ्र विमानात रमणीय वेश धारण करून असा मनुष्य अप्सरांच्या समुदायात विहार करतो. गंधर्व त्याला गाय नाही का? बघा त्याची काय आयुष्य असते, आयुष्य असते स्वर्गामध्ये. विषयाचे बघायचे बर का. आपुले पुण्याची निमोले चंद्रप्रभ विमान आले, त्या माझे आरुडले भोगू लागले दिव्य भोगू. आपले पुण्य खर्च करून काय केलं त्यांनी, मृत्यूलोकामध्ये भरपूर पुण्य खर्च काय करायचं, मिळवायचं आणि तिथे जाऊन त्या पुण्याच्या बाळामध्ये भोग बघायचे. काय भोग बघायचे म्हणजे जसं चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारे विमाने आले तिथं, कसे असतात चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारे, आणि त्यात म्हणजे त्याच्यामध्ये बसायचं आणि दिव्य स्वर्गामधले भोग बघायचे. कुणीकडे फिरायचं? आता जसं आपण आपल्या गाडीवर बसलो फिरतो नाही तर कुठं पण, तसं स्वर्गामध्ये विमानामध्ये बसून फिरायचं. अजिबात त्याच्यामध्ये कष्ट नाही बरं त्या विमानामध्ये. इथं तरी आपल्याला गाडी लागते, कुठं काय होतं ना आदळतंय, अजिबात तसलं काय नाही. सुगंध असा मस्त किती विमानामध्ये, सुगंध व्यवस्थित, परत आणखी असा शीतल असे प्रकाश, तिथं गरम होणार नाही, काय नाही, सगळ्या सुविधा. तेथ दिव्य देहाची प्राप्ती मनोहार वेशाते धरिते आते मधुर गंधर्व गाते स्वेच्छा क्रीडिते स्त्रियांशी. स्वर्गात त्यांना दिव्य शरीर मिळत असतात. कारण इथून आता मृत्यूलोकामध्ये त्यांनी शरीर टाकी ठेवलं ना की त्याला येताना तिकडून शरीर येतं बघा लगेच, दिव्य शरीर असतं. मग त्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आणि त्या शरीराच्या माध्यमातून तिथलं भोग बघायचा. आता ते मनोहार वेश घेतात, गंधर्व अतिशय मधुर गायन करतात आणि ते लोक स्वेच्छेने स्त्रियांबरोबर क्रीडा करत असतात. काय करायचं, तिथं गंधर्वचं गायन असतं, गायन ऐकायला मिळतं. तिथले ज्या स्त्री असतात, तिथल्या स्वर्गामधल्या अप्सरा असतात, त्यांच्याबरोबर काय करायचे, क्रीडा करायच्या. त्या स्वर्गीच्या स्वर्गांगना देखती भुली पडली मना, मग त्यांचे छंदे जाना नानास्ताना क्रीडतो. स्वर्गातील त्या सुंदर स्त्रिया पाहताच त्यांच्या मनाला मोह पडतो आणि त्यांच्या नादाने ते विविध स्वर्गस्थानामध्ये क्रीडा करीत फिरत असतात. त्यांचं शरीर काय असं नसतं आपल्या शरीरावानी, मांस रक्त हाड असं नसतं बघा, काहीच नाही. असं कापलं ना काय निघत नाही त्यांचं, अशी दिव्य शरीर असतात. त्या शरीराचं कधी दुर्गती येत नाही, काय नाही, सतत सुगंध असतात त्या शरीरांचा, असे ते शरीर. श्रीभी काम गायेने किंकणी जाला मालिना क्रीडन्न वेदात्मात्पातम सुर क्रीडेशु निर्वतः. रमणीय घुंगराच्या माळाने सुशोभित झालेल्या व इच्छेप्रमाणे उड्डाण करणाऱ्या विमानाने देवांच्या नंदनवन इत्यादी उद्यानामध्ये अप्सरासह क्रीडा करणारा व ते सुख भोगणारा असा स्वर्गागामी मनुष्य त्या क्रीडेच्या भरात आपला केव्हा अधपात होईल हे जाणत नाही. ते विसरून जातो आता आपल्याला ते किती दिवस राहायचंय त्यांच्या कशामध्ये, त्या स्वर्गातल्या विषयाच्या भोगामध्ये. एवढा जसं नाही का आता आपल्याला लय सुखाचे दिवस आले, आपण सगळे विसरून जातो का नाही? ते दिवस लवकर संपतात का नाही? चांगले दिवस लवकर जातात आणि वाईट दिवस लवकर जात नाही का? कारण चांगल्या दिवसामध्ये आपल्याला बाकीचं काही भानच राहत नाही, त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे नादून गेलेलो असतो, बेभान झालेला असतो. तसं स्वर्गामध्ये पुण्य करून गेलेला असतो ना, मग त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये, तिथल्या भोगामध्ये तो पण नादावलेला असतो पूर्णपणे. त्या स्त्रिया समवेत आपण विमानी करून आरोहण स्वेच्छागामी गमन शोभे विमान ते कैसे. आता ते लोक त्या स्त्रियासह तिथल्या विमानामध्ये बसायचं बघा. त्यांनी काय करायचं, तिथल्या त्या स्त्रिया घ्यायच्या, ते विमानामध्ये बसायचं आणि स्वेच्छेने जोपर्यंत इच्छा वागते ना तोपर्यंत फिरत राहायचं विमाने बसून. त्याला काही पेट्रोल लागत नाही, त्याला डिझेल लागत नाही, त्याला लाईट लागत नाही, काय नाही. जोपर्यंत वागते ना तोपर्यंत फिरायचं. कवरच चालतं ते विमान. ते विमान कसे शोभत असते बघा, म्हणजे सांगतो मला ऐका आता कसं दिसतं मला ते. घंटा घंटिका जाळ माळा शुद्र घंटिका रत्न मेखळा किंकणी लावल्या सकाळा विमान लिळा विचित्र आहे बघा. आता त्या विमानाला रत्न जडीत मेखला असते, आपल्याला रत्न पाहायला मिळत नाही. तिथं त्यांना बसायला त्या विमानाला रत्न लावलेले असते, बारीक घुंगरू लावलेले असतात, त्या काही मोठ्या घंट्यांच्या माळाही त्या ठिकाणी लावलेल्या असतात. त्यामुळे ते विमान विचित्र दिसतात. त्या विमानांची गती मोठी विलक्षण असते बघा. कशी ती गती, मोठी विलक्षण असते ती गती त्या विमानाची, आपल्या विमानापेक्षा जास्त पळते जोराने. इच्छेला ठाईना विमाना चैत्र विनान का नंदनवना भोगाव्या सर्वांगना आसक्त जाण झाला असे बघा.
त्यांची गती कशी ते विमानांची, आपण आतमध्ये माणूस बसला आणि त्याने फक्त इच्छा करायची कुठं जायचं ती, लगेच तिथं प्रकट विमान. ते विमानामध्ये बसला ना आणि विमानामध्ये बसून फक्त त्यांनी इच्छा करायची आमच्या ठिकाणी मला जायचंय, की लगेच त्या ठिकाणी पावसला. एवढं फास्ट मध्ये विमानं चालतात. म्हणून ते उडत जाते नंदनवनात किंवा गंधर्वाच्या चैत्रवनात ती जाते बघा. म्हणजे कुठं नंदनवनामध्ये, गंधर्वाच्या ठिकाणी, चैत्रवनामध्ये ती फिरत असतात विमान. आपण जिथे इच्छा करू तिथे घेऊन जातात आपल्याला. तो पुण्यात्मा स्वर्गातील स्त्रियांना भोगण्यास हाजीर असतो. त्याला काय स्वर्गातल्या स्त्रिया भोगायला मिळावं त्याला, जसा की आतुर झालेला असतो त्या स्त्रियांना बघायला. त्यामुळे ते आसक्त होतो. कशामुळे त्या स्त्रियांच्या मध्ये आसक्त होतो? त्यात ऐश्वर्य मग त्याला काय आता तिथे काय कर्म करायची का काय करायचं सांगा बरं, नुसतं बघायचंय. वने सुमनांचे सांभार, पराग उधळत सुंदर, कोकिळांचे मधुर स्वर, झणतकार भ्रमराचे. वनामध्ये सर्वत्र फुले असतात. कसे त्या ठिकाणी सगळे सुगंधित फुलं येतं, त्यातून सुगंध सतत सतत दरवळत असतो. कोकिळ मंजुळ पंचम स्वरामध्ये तिथं गात असतात. जसे आपल्याकडे कोकिळ आहे ना तसं तिथं पण आहे. जसं आपल्याकडे गाती ना तिथं पण तशी गाती. तिथं भ्रमर पण गुणगुणत असतात बघा. भ्रमर सुद्धा भुंग भुंग असे सुंदर स्वरामध्ये ऐकावं त्यांचा नाद. कुणाचा? त्या भ्रमरांचा. मंद सुगंध सुशीतळ, झळकत असे मलया निळ, स्वर्गांनादारोळ, काम सुकाळ सुकामा. मलय पर्वतावरून ज्याप्रमाणे मंद शीतल सुगंधित वायू वाहत असतो, तसा तिथं जसा वाहत असतो तसा अप्सरा आनंदाने मधुर गायन करत असतात. आणि त्यांचं ते गायन ऐकून, ते अप्सरांचं ते नृत्य पाहून, गंधर्वांचं गायन ऐकून काय होतं, हा सकाम असणारा जे लोक आहे ना, हे त्याचं मन हरपून जातं एकदम. मला सांगा आता, पाहिजे तेवढं खायला, पाहिजे तेवढं स्त्रिया बघायला, त्यांचं नृत्य पाहायला, पाहिजे तसे गाणे ऐकायला. आता काय सांगा बरं तुम्ही तिथं कुठं जायचं म्हणलं की बसायला विमान. मग आगी का पुरा होता भीती, एक वेळे भडका उठे, तैसे पुण्य वेचले उठा उठे, भोगासाठी सकामी. पण काय होतं म्हणजे कापराला जशी आग लागली ना, कापूर काय होतो लगेच क्षणात जळून भस्म होतो ना. तसं म्हणले त्या ठिकाणी गेलं म्हणजे जसं त्याचा भडका उडतो त्याप्रमाणे हा कामुक जेव्हाच काय होतं त्या ठिकाणी गेला की त्याचं पुण्य त्या भोगामध्ये लवकर संपून जात, कळतच नाही. आणि पुण्य संपलं की ते भोग संपून जातात. आणि मग आता पुण्य संपलं की भोग संपलं की त्याचं तिथून पतन होतं. आणि याचं त्याला असं आपलं पतन होईल असं त्याला भान राहत नाही. कशाचा? त्या भोगाच्या नादामध्ये इतका तो त्या भोगण्यामध्ये आसक्त झालेला असतो जीव. मज पतन होईल येथ, भोग जातील समस्त, येई नाठवी त्याचे चित्त, कामसक्त झाला. असे जसं आपण मृत्यू लोकांमध्ये आलोय, आपल्याला वाटतं का आपण मरणार येत? आपण एवढं माथरा जर झालं, आपलं वय जरी झालं तरी त्या माणसाला सुद्धा वाटत नाही की आपण आता मरणार आहे म्हणून. का वाटतं सांगा बरं? तुम्हाला वाटतं का असं मी आता आज मरण म्हणून? तुम्ही मस्त म्हणता मी आता मेलं म्हणजे मला मरण आलं म्हणजे बरं होईल. पण येतं का? नाही येत. मग तुम्हाला वाटतं का मग आज मरणच म्हणून? असं खात्री वाटते का तुम्हाला? नाही का? कारण आपण मरणार आहोत हे विसरून गेलेला आहे जीव. आणि ते विसरून काय झालेलं आहे, नादावलाय कुठं इथल्या विषयाच्या भोगांना. तसं जे स्वर्गात पुण्य करून गेलेला असतो ना, तो पण तिथल्या विषयाच्या भोगामध्ये एवढा नाद होतो की तोही स्वतःला विसरून जातो की आता मला स्वर्गातून परत आणखी मृत्यू लोकांमध्ये जावं लागेल म्हणून. आणि कधी कधी त्याला झाली ती तर मग त्याला परत मग चिंता लागते, अरे पण आपलं पुण्य संपत, आपलं एवढं ऐश्वर्य सगळं निघून जाईल, परत आपल्याला बघायला परत मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल. दीपाशी देता आलिंगन, पतंगा नाठवे निजमरण, तैसे नाठवे आत्मपतन, भोगी मन विकुंतले. पतंग दिवेच्या ज्योतीवर झडप घालतो जसा का नाही, पतंग काय करतो, दिवेच्या ज्योतीवर जसा झडप घालतो ते आपले मरण आहे हे तो विसरून जातो. बरं असं आहे का? पहिले कितीतरी पतंग त्याच्यावर झडप घालून मेलेले इथं, तो पाहत नाही का? पण तो पाहतो तरी पण हा काय करतो, परत तिथं जातो झडप मारतो मरून जातो. परत मग दुसरा येतो, परत झडप मारतो मरून जातो. आता पुढे आपली हे काय आपलेच वंशाची येतं, पुढे मरून पडलेले येतं. हे पाहून सुद्धा त्याला कळतं का? नाही कळत. तसं आपल्याला सुद्धा मला सांगा, मृत्यू लोकांमध्ये सुद्धा कळतं का आपल्याला? आपले पूर्वज आतापर्यंत असं प्रपंच करत करत गेले आणि मरून गेले, त्यांना काही साध्य झालं का आतापर्यंत? प्रपंचानी काही साध्य झालं नाही. जसं हे आपल्याला कळत नाही तसं स्वर्गामध्ये सुद्धा त्याला कळत नाही काय, की आता आपण एवढे बघतो असं ना, आता आपलं अधपतन होईल काही नाही बघा त्यांच्या डोक्यात राहत. ते भोगण्यामध्ये पूर्णपणे सगळे विसरून गेलेले असतात. आणि त्यांचा तसा जीवही पुण्य सरताच आपण खाली या जाणार हे विसरून गेलेला असतो. म्हणजे इतका तिथे काय येतो भोगामध्ये ते गुंग होऊन गेलेले असतात स्वर्गातल्या भोगामध्ये.
अहो जर आपण मृत्यूला काटल्या भोगामध्ये एवढं गुंग होऊन जातोय, तर स्वर्गामधल्या भोगामध्ये का नाही गुंग होणार? तिथं कर्मच नाही करायला, इथे तरी कर्म करून विषय बघायच्यात. आधी कर्म करायचंय, ते विषय मिळवायचे आणि मग बघायचे. तिथं कर्म करायचं नाही, तिथं फक्त इथं कर्म करायचंय, पुण्यकर्म, आणि तिथं जाऊन बघायचे. त्वात प्रमोदते स्वर्गे यावत पुण्य साम्य पते शीन पुण्य पत्यत्त वर्गा निच्छान काला चलिता. जोवर त्याचे पुण्य संपले नाही तोवर तो मनुष्य स्वर्गलोकात अशा प्रकारे सुख भोगतो. पण पुण्यशीन झाले की काळाच्या प्रभावाने तो स्थानापासून तो भेळतो आणि इच्छा नसताना तो मृत्यूलोकामध्ये खाली पडतो. आता चांगलं सुखाचे विषयाची बघत असल्यावर कुणाला वाटतं बरं तुम्ही मरावा म्हणून? चांगलं घरदार सगळे, चांगलं आईस पायी सेवा चालली, सगळे मुलं सेवा करतात, सुना सेवा करतात, नातूंची सेवा करतात, कुणाला वाटतं बरं तुम्ही मरावा म्हणून? तसं स्वर्गामध्ये सुख आहे ना, सगळे ऐश्वर्य असतं बघायला, सगळे सुख बघायला असतात. मग त्याला सगळं वाटत नाही की आपण इथून सोडून जावं म्हणून. जसं ह्या मृत्यूलोकामधून एकदा आपली घटका भरली की जावंच लागतं, तसं तिथलं एकदा पुण्य संपलं की त्याला परत तिथून इकडं निघावंच यावंच लागत. म्हणून जोपर्यंत पुण्याचा संचय असतो तोपर्यंत जीव स्वर्गात सुख भोगत असतात. पण एकदा पुण्याची शक्ती कमी झाली तो तात्काळ लगेच तिथून पुण्य स्वर्गामधून मृत्यूलोकामध्ये खाली येतो. जववरी घाटी असे धन तववरी विषयाचे सौजन्य निशेचे वेचला धन मुख परतुनी पाहेना. म्हणजे बघा, जोपर्यंत आलेल्या पुरुषाजवळ भरपूर द्रव्य असतं, पैसा घेऊन जोपर्यंत एखादा गेलेला असतो ना वेशेकडे, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत वेशे त्याची लय पुढे पुढे करते. त्याला बसायला काय टाकणार, त्याला पाणी काय देणार, त्याला विडा काय करून देणार, त्याच्या पुढे गोड गोड त्याच्या संग बोलणार. जोपर्यंत त्याच्याकडे धन आहे तोपर्यंत प्रेमाने वागणार, प्रेमाने बोलणार. आणि त्याचं एकदा त्याच्या जवळचं धन संपलं रे संपलं की त्याच्यावर जसे ढोंगावर लात मारून त्याला बाहेर काढते, चल निघ म्हणते आता. तसं स्वर्गामध्ये बघा, तसं काय स्वर्गात तैशीची स्वर्गीची वस्ती निज पुण्य भोगीती पुण्यशया जाती पतन पावती आणि इच्छा. स्वर्ग लोकातील रहिवास पण तसाच असतो. म्हणून पुण्य असेल तोपर्यंत स्वर्गामध्ये राहावं लागतं. एकदा तिथलं पुण्य संपलं रे संपलं की समोरचे भोग अदृश्य होतात, ते त्याला दिसत नाहीत. आणि त्याची इच्छा नसली तरी त्याला मृत्यूलोकामध्ये परत यावं लागेल. जसं इथं मृत्यूलोकामधून त्याला मरावं वाटत नाही ना, तसं तिथून पण त्याला तिथून इथे यावं वाटत नाही. कष्ट करून या याज्ञिकी स्वर्ग साधीला होवाया सुखी ते झाल्याची परमदुखी परत आदुमुखी पावले. बघा, आता मृत्यूलोकामध्ये त्यांनी आयुष्यभर कष्ट केलं, पुण्य काय केलं, पुण्याचं संचय त्यांनी केला, पुण्य वाढवलं त्यांनी. आणि कशासाठी? सुख प्राप्त करण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी. त्यांच्या इच्छेने सुख कुठे? भोगामध्ये, विषयाच्या भोगामध्ये. म्हणून त्यांनी यज्ञ केलं, भरपूर कष्ट करून सुख. बरं मला सांगा, पुण्य प्राप्त करायचं म्हणल्यावर यज्ञ करायचे, मोठमोठे हवन करायचे, आणि एवढं सगळं करायचं म्हणलं त्याला यज्ञाचं ते पण द्रव्य कसं पाहिजे त्याला? स्वतःच्या कष्टाने कमावलेलं, लुबाडून आणलेलं, हिसकावून आणलेलं, चोरून आणलेलं, फसवून आणलेलं ते चालत नाही त्याला, त्याने पुण्य होत नाही. धर्माने कमावलेलं त्याला धन लागतं, आणि त्या धनाने काय करायचं? यज्ञ करायचे, पुण्य संचय करायचा, दान धर्म करायचा, मग त्याने पुण्य वाढायचं. म्हणजे आयुष्यभर त्याने कष्ट केलं, पुण्य प्राप्त केलं, आणि तिथं गेला, पुण्य तिथं संपवलं, आणि परत तिथंच आला. आता काय राहिले शिल्लक त्याच्याकडे? पुण्य नाही, काहीच नाही. आता मग त्याला बघायला काय आता? सगळं दुःखच. म्हणजे ज्या सुखासाठी तो स्वर्गामध्ये गेला होता ते सुख तेवढं पुरा संपून जातं तेवढ्या पुरतात, आणि तेवढं संपलं की परत दुःख बेकबे चालूच आहे बाकी. मग आहे का सांगा बरं? जोपर्यंत तुमच्याकडे पाहिजे, तुम्ही काय केलं? भरपूर कष्ट केले, पैसा कमावला, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या पैसा तुम्ही भरपूर विषय बघतात, पैसा आहे तोपर्यंत. आता पैसा संपला की परत कष्टच करावं लागतील का नाही? तसं जोपर्यंत तुमचं पण त्यांनी पुण्य साचवलेलं असतं तोपर्यंत स्वर्गातले भोग येतो, आणि पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकामध्ये परत कष्ट करायला येतो. उडाले स्वर्ग भोगाचे सुख, आले गर्भवासाचे दुःख, जळो सकामाचे सुख, ठकले याज्ञिक सुख लोभे. कारण स्वर्गवासाचे सुख संपले, स्वर्गवासाचे म्हणजे स्वर्गामध्ये राहण्याचे सुख संपलं की गर्भवासाचे दुःख त्याला प्राप्त होतच. त्याला गर्भाचा वेदना त्याला सहन करावं लागतात. आणि उद्धवा, जळो ते सकामाचे असले विनाशी सुख म्हणले. काय म्हणतात भगवंत? अरे उद्धवा, ते जळो म्हणले ते सकामाचं, म्हणजे काय? इच्छा ठेवून केलेलं कर्म आहे ना, इच्छा ठेवून फळाची अपेक्षा केली, काय मला स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून. जळू म्हणले ते तसलं कर्म म्हणले, ते सुख म्हणले जळू दे म्हणले तसलं सुख म्हणले, काय कामाचं नाही म्हणले सुख ते. कारण सुख कशाला म्हणायचं? एकदा मिळालं म्हणजे कधीच संपत नाही, त्याला म्हणायचं सुख. जे आता मिळालं गडीभर सुख मिळाल्यासारखं वागतं, गडीभर पुढे गेलं की परत ते संपून जातं, त्याला काय सुख म्हणायचं का? नाही.
म्हणजे ते खरं सुख नाही, ते दुःखच आहे ते सुद्धा. म्हणून खरोखर यज्ञ करणारे सुखाच्या लोभाने फसत असतात. यज्ञ करून पुण्य करणारे असतात ना, ते काय झाले, सुखाच्या लोभाने फसले, नागवले गेले ते. म्हणून उद्धवा जे म्हणते स्वर्ग सुख, ते या रीती पावले दुःख, स्वर्ग सुख माने ते मूर्ख, नवे निर्दोख तो मार्गो. म्हणून स्वर्ग सुखाची हाव धरणारे जे मूर्ख असतात बघा, त्याला बघून त्याला मूर्ख म्हणलंय. आणि शेवटी त्यांच्या पात्र म्हणजे दुःखच पडतं. स्वर्गाची इच्छा करून गेलेले असतात ना पुण्य प्राप्त करून, शेवटी ती काय ती मूर्ख म्हणलं त्याला बघून त्यांनी. आणि त्या मूर्खांना काय होतं, शेवटी दुःखच प्राप्त होतं. पण म्हणले स्वर्ग मार्ग हे निर्दोष नसतो. बघा आपण स्वर्ग मार्ग म्हणजे काय, स्वर्गात जाण्याचा मार्ग काय दोष राहते का, तो निर्दोष आहे म्हणले नसतो म्हणले. ते म्हणजे काय भरपूर त्रास असतो त्या मार्गाने जाताना. इथूनच सुरुवात बघा ना, पुण्य कमायचं म्हणले का सुखाचं आहे का. पुण्य कर्म करायचं म्हणजे चांगल्या मार्गाने सगळं मिळवायचंय, चांगलं वागायचंय, चांगलं राहायचंय. जसं ज्याला परमात्मा प्राप्त करायचं असेल ना, त्याला जसं वागावं लागतं, जसं राहावं लागतं, जसं बोलावं लागतं ना, तसंच त्याला पण करावं लागत. पण ह्याने काय केलं माहितीये का, एकाने सकाम इच्छा केली म्हणजे स्वर्गाची प्राप्ती व्हावं म्हणून इच्छा केली, आणि एकाने भगवंताची प्राप्ती व्हावं म्हणून इच्छा केली. दोघांना पण सारखंच वागावं लागत. एवढं वागून मग काय घ्यावं बरं, सांगा बरं. भगवंताची प्राप्ती करून घ्यावा का स्वर्गाची प्राप्ती करून घ्यावा. भगवंताची प्राप्ती करून घ्यावा का नाही. पण ह्याने स्वर्गाची प्राप्ती केलेली असते. म्हणून जेवढं त्यांनी केलेलं असतं ना, तेवढं कष्ट सगळं व्हायला गेलं, आणि परत खाली आलं कष्ट करायला, परत ते एकटे चालू करायचं पहिल्यापासून. म्हणून जीवाने काय करावा, चांगला विचार करावा. नाही का आपलं ध्येय काय, आपलं काय प्राप्त करायचं, स्वर्ग प्राप्त करायचा का परमात्मा प्राप्त करून घ्यायचं, ते आपण ठरवून घ्यायचा. का ह्या मृत्यूलोकामध्ये परत यायचं. म्हणून विधियुक्त आचारता याज्ञिक, पुढती पावले थोर दुःख, तरी विधीने होईल सुख जणी देख म्हणशील. म्हणून यथाविधी कर्म करू नाही. जर स्वर्ग सुखामागोमाग जर दुःखच प्राप्त होत असेल, तर मग हा अविधीपूर्वक केल्याची कर्माची सुख होईल हे अजिबात समजू नकोस. काय सांगितलं भगवंत म्हणते, जर एवढं विधी मार्गाने कर्म करूनही काय झालं, परत त्याला स्वर्गामध्ये गेला आणि परशुकीत काय आला, माघारी आला दुःख बघायला. कसं करून, विधी मार्गाने बरं का, शास्त्राने सांगितलेलं विहित कर्म करून तिथपर्यंत तो गेला होता. मग जर विहित कर्म करून परत तिथं जाऊन परत त्याला इथे यावं लागत, म्हणजे जो अधर्माने करत असेल त्याची काय गती असेल बरं. म्हणजे ज्यांनी शास्त्राने वेद कर्म सांगितले करायला, ते न करता त्यांनी वेद निषिद्ध कर्म केलं, वेदाने सांगितलेलं निषिद्ध कर्म जर त्यांनी केलं, त्याची गती काय असेल. म्हणून ये इथं प्रवृत्ती मार्गाची प्रवृत्ती दो प्रकारे अशी वर्तते, एक विधिरूपी आचरते, दुजे स्थिती अवधीने. म्हणून प्रवृत्तीमय कर्ममार्ग हे दोन प्रकारचा असतो बघा. प्रवृत्तीमय कर्ममार्ग पण किती, दोन प्रकारचा आहे. एक विधिवत आचरण करण्याचा आणि दुसरा अवैध आचरण करण्याचा. कारण कर्ममार्ग करायचे प्रकार किती, दोन येतं. एक काय करायचा विधी मार्गाने, प्रवृत्तीमय कर्ममार्गाचे दोन प्रकार आहेत. विधिवेद म्हणजे कोणता, वेदाने सांगितले विध कर्म करण्याचा, आणि एक निषिद्ध कर्म करण्याचा. जे वेदाने सांगितले करू नका ते कर्म करा, असे दोन प्रकार आहेत कर्म करणाऱ्याचे. मग आता सांगितले तुझं प्रती ते वेदोक्त विधान स्थिती, जे विधीने स्वर्ग प्राप्ती हे प्रवृत्ती उत्कट. म्हणून आता मी तुला जी गती सांगितली ते वेदोक्त विधीने कर्म करणाऱ्याची ज्या विधीने स्वर्ग प्राप्ती होते, तोच प्रवृत्तीचा मुख्य मार्ग. त्यातही पुण्यशयाचे पतन कसे असते ते मी तुला सांगितले म्हणल्यात. आता अवैध म्हणजे वेदाने सांगितले, वेद निश्चित कर्म करण्याचा आता मार्गाने काय होतं ते सांगतो. म्हणजे वेदाने सांगितलेले जो मार्ग आहे सकाम विहित कर्माच्या मार्गाने जाऊनही काय होतं, त्याचं फक्त त्यांनी इच्छा केली स्वर्ग प्राप्त व्हावं म्हणून, विषय भोगायला मिळावं म्हणून. तो कुठे गेला, तो स्वर्गात गेला, प्रत्येक अधपतन झालं, शेवटी दुःख भोगायला आला. आता निषिद्ध कर्म केलं काय होतं म्हणले ते सांगतो म्हणले, ऐका आता म्हणले. पुण्यशय स्वर्गपतन तेही सांगितले कथन, आता विधेजे आचरण तेही लक्षण परियशी. वेद उल्लंघने कुमते, कुशित जनांची सांगते, अप्रवृत्तीचे प्रवृत्ती अधर्मस्थिती अवधारी. आता ते दुर्बुद्धीचे लोक वेदाज्ञेचे उल्लंघन करून बघा, वेदांनी जी आज्ञा दिली ना आपल्याला, जसं कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, हे जे आपल्याला नियम घालून दिलेत ना वेदा नियम, त्या नियमांचं ते उल्लंघन करतात. आणि उल्लंघन केलं की दुष्ट लोकांच्या संगतीने भलतीकडे प्रवृत्त होतात, आणि अधर्म कसं करतात ते सांगतो म्हणजे ऐक. पण ते आपण आता उद्या बघू. कुंडलिका वरदारी विठ्ठल.